सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। स्वागत आहे। आज या ठिकाणी व्यासपीठ मंचावरती उपस्थित, त्याचबरोबर आदरणीय आकाश नेटके यांचं याच्या सोहळ्यामध्ये आगमन झालेलं आहे। आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत आणि उंचावत असते आणि आजचा हा दिवस म्हणजे आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे अरबाज शर्यत आणि मित्र समूह आपल्या देखील आपला असला म्हणजे आमच्यासाठी फार मोलाचा आहे। तर कृपया आमच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावरती यावं। आपल्या योगेश चौरगे मॅडमने माझा उल्लेख केला, जिल्हा परिषद सदस्य नाही मॅडमनी। योगेशचा एक छोटासा भावासारखा आहे, लहानपणीपासूनचा मित्र आहे। मला ज्या मित्राने तुम्हाला सांगतो योगेशची खासियत, तुमच्यासाठी विशेष त्याचा माझ्यावर जास्त जीव असं नाही भैया, कारण योगेशचं मन आणि काम एवढं सोन्यासारखं आहे की मला प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक अडचणीच्या काळात ज्या वेळेला मी अडचणीत असतो त्या वेळेला योगेश मला माझ्या मोठ्या भावापेक्षा पुढच्या पावलावर थांबलेला आहे। तर असं या व्यक्तिमत्वाला आज आपण वाढदिवसानिमित्त आपण इथे उभं राहिलेलो आहोत। सर्वजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी उभे राहिले। आज सकाळीच आपल्या साताऱ्याचे दोन्ही छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि बाबा महाराज मंत्री महोदयांनी योगेशला वाढदिवसाच्या दोन्हीवरून शुभेच्छा दिल्यात। काही कारणास्तव मला वाटतं बाबा महाराज पण बाहेर परगावी असल्यामुळे ते पण सुद्धा येऊ शकले नाहीतर येणारच होते ते, आणि खासदार साहेबांनी तर शुभेच्छा दिलेल्याच आहे। तर मित्रांनो, असा आपला मित्र योगेशसाठी आपण पण भविष्यात ईश्वराने प्रार्थना करूया। त्याच्या मनातील जे आपण मेहरबान म्हणू शकतो, लहानपणापासून मी पण त्याला मेहरबानच म्हणतो। आम्ही दोघे एकत्र जीवन असेल तेव्हापासून त्याला मेहरबान बनवायची इच्छा आहे माझी। तर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि ईश्वराच्या इच्छेनं ते पूर्ण होईल। दोन्ही छत्रपतीचा आशीर्वाद आहे, त्याबरोबर तुमचा आशीर्वाद त्यांना मिळावा। त्याच्याकडून कामाला कधीही कसली कुठली
नापसंती नसेल किंवा कधी कमी पडणार नाही ही मी ग्वाही देतो. आणि तुम्ही सर्वजण त्याच्या वाढदिवसाची उपस्थित राहिलात तर मित्रांनो मी कधीही न बोलणारा व्यासपीठावरचा माणूस आहे, पण त्याच्या प्रेमापोटी 2 शब्द मोठे बोललो. तुम्ही सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि योगेशला माझ्याकडून ज्या माझ्या ईश्वराला मी मागणी करेन म्हणजे माझ्यासाठी मागणी मागेन त्या माझ्या मागणी सर्व बाजूला ठेवून त्या सर्व योगेशला पोहोचच्या पूर्ण व्हाव्यात ही प्रार्थना करतो. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. की धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम. आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व मित्र परिवार जो योगेश चोरगे भाऊ यांसाठी जमलेला सर्व उपस्थित माता भगिनी आदरणीय सर्व व्यासपीठ, अतिशय आनंदाचा एक उत्सव सोहळा असतो की आपण योगेश भाऊंचा नेहमीप्रमाणे वाढदिवस मोठ्या प्रमाणात सर्वजण करत असतो. आणि दिवसेंदिवस आपण बघतोय की योगेश बरोबर भाऊंबरोबर जी युवकांची संख्या मित्रपरिवाराची नेहमी वाढते. त्याचं कारण एक हे अतिशय प्रामाणिक काम करणारा, अतिशय प्रामाणिक मित्रत्व निभवणारा आणि अतिशय मित्रांसाठी धावून जाणारा, कुठलाही प्रसंग असो, अडचणीचा असो, दुःखाचा असो, सुखाचा असो, योगेशच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. त्याचा एक गुण अतिशय प्रामाणिक आहे की जो योगेश ज्याच्यावर असेल त्याच्यावर कुठलीही अडचण आली तर पहिला ढालीसारखा पुढे जाणारा म्हणजे आपला योगेश भाऊ आहे. आणि कुठली अडचणीचा विषय आला तर योगेशच्या हातात नेहमीप्रमाणे मित्रासाठी ती तलवार त्याच्या संरक्षणासाठी कायम आहे. असा हा मित्र आमचा भाऊ हा सगळ्यांना लाभलाय. आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजांनी सकाळी कृषी कमल्यात योगेश भाऊंचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा केला. काही कामानिमित्त महाराष्ट्र मंत्री त्यामुळं जास्त सातारमध्ये थांबणं शक्य होत नाही. मुंबईच्या दौऱ्यावर दुपारी गेल्यामुळे वाढदिवसाला येऊ शकले नाही. तरी सुद्धा बाबांनी योगेशला सर्व शुभेच्छा दिल्या. तसेच आपले सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती खासदार उदयनसिंहराजे भोसले महाराज साहेब सुद्धा 9:30 पर्यंत येतो म्हणून सांगितलं. मला वाटतंय की दरवर्षीपेक्षा आज युवकांची ही गर्दी जास्त आणि त्यात कौतुकाची बाब म्हणजे आदरणीय व्यासपीठावर साताराचे बऱ्यापैकी सर्व पेठेतील सर्व नामांकित एक चांगल्या पद्धतीनं एक विकासमुखी नेतृत्व सर्व या व्यासपीठावर आहे. आज मला वाटतं रविवार पेठ हे सातारा शहराचं मध्यभागाचं ठिकाण आहे. म्हणजे जसं आपण शहराचं एक मध्य ठिकाण म्हणतो की जरा जरी काही सोयी जरी पडली तरी आवाज येण्यासारखी घटना होती, तर ह्या पेठेकडे सगळ्या शहराचं लक्ष लागलेलं असतं. ती चांगली वाईट घटना घडली तरी बाबा रविवार पेठ ही कायम शहराच्या मध्यभागी असून सर्वांचं साताऱ्याचे केंद्रबिंदू आहे. आज योगेश भाऊंनी आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य केले, चांगल्या पद्धतीने मित्र म्हणून नेहमी उभा राहिले. मग आमचे अमोल भाऊ बोलता म्हणले की जिल्हा परिषद सदस्य नाहीये, पण भाऊ जसं तुम्ही योगेश भाऊंसाठी प्रार्थना केली की बाबा नगरसेवक व्हा आणि चांगल्या पद्धतीने विकास करा, तुमच्यासाठी आम्ही पण प्रार्थना ज्यावेळेस मी सांगतो की जिल्हा परिषद सदस्य तुम्ही आहे एवढं लक्षात ठेवा की साताऱ्यातल्या काही घटना या नेहमी माझ्या निदर्शनात जात असतात. कारण का सातारच्या राजकारण करताना दोन्ही कुटुंबियांना सातारा शहरावर राजकीय पकड व राजकीय छाप आम्ही नेहमी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. काहीतरी दूरदृष्टी असल्याशिवाय मी बोलत नाही. कारण का मला वाटतं मी काही पहिल्या टर्मवरला निवडून आलेले नगरसेवक नाही, माझी ही 4थी टर्म आहे. त्यामुळे भाऊ माझी दूरदृष्टी ही ज्यांच्या नेतृत्वात ते काम केलंय, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तयार झालोय ते आपले मंत्री महोदय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या तालमीत तयार झालेला केला आहे. त्यामुळे मी वाया जाणार नाही. शब्द तुम्हाला दिलाय जिल्हा परिषद सदस्य व्हाल म्हणजे 100% होण्याची चिन्ह आहेत. तसेच आमच्या बंधूंसाठी जे भाऊंनी सांगितलं की बाबा आज नगरसेवक म्हणून योगेश साहेबांनी 3 टर्म चांगलं प्रयत्न केले, थोड्याशा काही गोष्टीमुळे अपयश आलं म्हणून कुठेही त्याची लोकप्रियता किंवा त्याचा युवक वर्ग हा कमी झाला नाही. कारण का आपण आता बघतोय कार्यक्रम चालू आहे तर युवकांचे लोंढे या कार्यक्रमासाठी मेहरबानला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. ज्याला जन्मताच आपण सर्वजण म्हणजे एक मेहरबान म्हणून म्हणतो त्याला नगरसेवक किंवा जनतेने याची काही जास्त आवश्यकता नसते. कारण का त्याचं काम बघूनच त्याला मेहरबानी पदवी लोकांनी दिलेली असते. त्याबद्दल आपण सर्वजण योगेशच्या या वाढदिवसाला जमला
आणि सर्व युवकांनी योगेश्वर मेहरबानावर असंच प्रेम करावं आणि त्याच्या भावी आयुष्यात जास्तीत जास्त चांगल्या यश यावं, कीर्ती यावी व योगेशच्या माध्यमातून समाजोपयोगी कामं व्हावी ही ईश्वरच्याने प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. आदरणीय तिथले सर्व माझे मित्र परिवार बांधव, आदरणीय व्यासपीठ आणि त्याचे सर्व माझे मित्र परिवार माझा शुभेच्छा देण्यासाठी येत आले त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि तुमचं असं सदैव प्रेम माझ्यावर राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सकाळी बाबाराजांनी मला फोन करून आणि वाड्यावर शुभेच्छा दिल्या आणि उदयनराजे भोसले हे 10-10 वाजता येतील शुभेच्छा देण्यासाठी. परत एकदा मी तुम्हाला मनापासून आभार मानतो. 2 शब्द संपवतो. योगेश भाऊ स्वर्गे यांचा या ठिकाणी सुरू असलेला अभिष्ट चिंतन सोहळा. आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्वच कार्यकर्ते, युवक वर्ग, महिला वर्ग, बालचमू या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या सोहळ्यामध्ये सहर्ष असं स्वागत. आदरणीय प्रमोद साळवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर उपस्थित राहायचं आहे. आदरणीय आहे देखील आजच्या सोहळ्यामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. सहर्ष असं स्वागत आहे. आदरणीय निरंजन कदम आपलं देखील सहर्ष असं स्वागत झाल्यानंतर उपस्थित सर्वांसाठी म्हणून आजचा जेवणाचं नियोजन
चोरगे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय. खरं तसं बघितलं तर योगेशच्या मनातल्या असणाऱ्या ज्या इच्छा आहेत या तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पेठेतील नागरिकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. आता लवकरच निवडणुका होणार आहे. नाकाला जायचं भांडण लपवायची काही गरज नाही. जे सगळं आहे ते उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीसाठीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी योगेशला मागच्या वेळेला माझ्या बरोबरच योगेश होता आणि त्या वेळेला थोड्या मताने तो पडलेला आहे. परंतु ती जी झीज झालेली आहे ती झीज भरून काढायची असेल आणि आपल्या पेठेला जर काय न्याय द्यायचा असेल तर उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये योगेशच्या पाठीशी आपण सर्वजण राहा. आम्ही तर निश्चितच त्याच्या पाठीशी आहोत. आमचे नेते शिवेंद्रराजे त्याच्या पाठीशी आहेत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्याला मिळावेत एवढीच या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो आणि योगेशला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. इथं रवी सुद्धा आहे. रवी लक्षात ठेव बाबा, तू जरी तिकडं असला तरी आमचा पेटकरी लक्षात ठेव. आणि या उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण योगेशच्या पाठीमागे राहून बाबांच्या मागे त्याला तिकीट देण्यासाठी प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि टुर्नामेंटचं 3 नंबरचं बक्षीस जात आहे शिवतेज जिमखाना या टीमला. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे टॅक्सी गल्ली या टीमला. आदरणीय पवित्र चोरगे यांच्या हस्ते हे बक्षीस दिलं जात आहे. कैलासवासी अर्जुन भोईर प्रतिष्ठान ए प्रथम क्रमांकाचं बक्षीस आदरणीय रवींद्र भैया ढोणे यांच्या हस्ते दिलं गेलं जात आहे. आणि उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांच्याच हस्ते आता या वाढदिवसानिमित्त ज्या टुर्नामेंट घेतल्या गेल्या होत्या त्यातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस वितरित करण्यात आलेलं पार पडलेलं आहे. आपल्या सर्वांचं प्रेम, आदरयुक्त भावना, मैत्री आणि मैत्रीच्या पलीकडचं असलेलं माणुसकीचं हे नातं जपणारे आदरणीय योगेश भाऊ चोरगे यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि कालच आपण मातृदिन साजरा केला आणि त्या मातृदिनासाठी त्याला वाटत असेल की पुत्र व्हावा यायचा ज्याचा तिन्ही लोकी डरका तया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. त्यामुळे बरेच आपण जर म्हणतोय की भाऊंची इच्छा आहे की भाऊंना एक सहर्षाचं स्वागत. आदरणीय अक्षय भाऊ चोरगे आपलं सहर्षाचं स्वागत आहे. त्याचबरोबर माननीय बाबू चोरगे तर कोणी नाराज होऊ नका. क्षमस्व. आजच्या या चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे राजधानी सातारा जिल्ह्यातील सर्वच शिलेदार कार्यकर्ते, युवक वर्ग, महिला वर्ग, बालचमू, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर्वच पदाधिकारी आपल्या सर्वांचं पुण्यश्रेष्ठ आजच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल सहर्षाचं स्वागत आणि आभार. या आजचा कार्यक्रम ज्यांच्या मनातून आणि श्रमातून उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मनापासून सहर्षाचं स्वागत आहे. आपली उपस्थिती आजचा हा मोलाचा ठेवा आहे. अतुलनीय असं केलेलं आहे असे मॅड विजन स्टुडिओ यांच्या सुंदर अशा या स्टुडिओ लागलेल्या आहेत
की या बॅनर मधून आपल्या कामातूनच व्यक्त होते की व्यक्ती किती खास आहे। असेच बॅनर इथून पुढे लागत राहा। आदरणीय अभि माने आणि मित्र समूह आपल्या देखील आजच्या सोहळ्यामध्ये आदरणीय अजिंक्य धनाळे आपल्या आजच्या सोहळ्यामध्ये सहर्ष असं स्वागत। आदरणीय निखिल गौड आणि मित्र परिवार आपलं सहर्ष असं स्वागत। आपलं आजच्या या सोहळ्यामध्ये सहर्ष असं स्वागत आहे। टन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की। टन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा। टन 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 आपल्या रविवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ चोरगे यांचा काल वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला। आपल्याला माहीतच असेल योगेश भाऊ हे फार वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत। 2007 मधली सातारा नगर परिषदेची निवडणूक असेल, 2011ची असेल, 2016ची असेल, अत्यंत थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झाला होता, पण तरी पण त्यांनी त्यांचं सामाजिक कामे चालू ठेवलेलं आहे। आज या वाढदिवसानिमित्त पेठेतील युवकांसाठी क्रिकेट मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचा बक्षीस वितरण समारंभ काल वाढदिन समारंभ प्रसंगी झाला। वेगवेगळ्या माध्यमातून योगेश भाऊ हे जे आहेत ते समाजासाठी काम करत असतात। संपूर्ण पेठेतील असतील, संपूर्ण सातारा शहरातील असतील युवकांचा त्यांना भरपूर प्रतिसाद लाभत आहे। आणि आमच्या चोरगे परिवाराचा एक काय म्हणतो आपण एक म्हणजे टॅगच आहे की छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा। आमचा चोरगे परिवार जो आहे तो नेहमीच छत्रपती राजघराण्याच्या सोबत राहिलेला आहे। आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहिलेलो आहे आणि भविष्यात पण आम्ही राहणार आहे। त्यांचा आशीर्वाद आमच्या समस्त चोरगे कुटुंबावर किंवा आमच्या संपूर्ण मित्र परिवारावर आहेत। आज वाढदिवस झाला त्यामध्ये आमच्या रविवार पेठेतील माता भगिनी सर्व मित्र परिवार सातारा शहरातील तर कानाकोपऱ्यामधून सर्व लोक या ठिकाणी जमा झाले होते। मी या सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच आमच्या पाठीशी सर्वांनी राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।